जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक क्रमांक 5. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवे धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. श्रीराम. मनाच्या श्लोकांचा आढावा घेत असताना मनाचा श्लोक क्रमांक 5 इथून समर्थांनी पुढे मनाला उपदेश करायला सुरुवात केलेली आहे. काय म्हटलंय? मना पाप संकल्प सोडून द्यावा. म्हणजे आपल्याला काय काय सोडायचं आहे? तर संकल्प सोडायचा आहे. तो कुठला? पाप संकल्प. पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय? पाप म्हणजे, उदाहरण, मला खोटं बोलावंसं वाटतंय, हा संकल्प झाला, मनामध्ये आला. दुसरं मन काय सांगतं? नको बोलूस खोटं, हा विकल्प झाला. पण हा पाप संकल्पाला विकल्प आहे. हे लक्षात आल्यानंतर मी खोटं बोलायचं सोडून द्यायला पाहिजे. हे मना, तू अशा प्रकारचे जे जे तुझ्या मनामध्ये पाप संकल्प येत असतात, असत्य वर्तन करणे, नको रे असं करूस. मी काय म्हणतो? कर कर. म्हणजे काय झालं? दोन्ही नकारात्मक झालीस. चांगलं वागू नकोस, चांगलं वाग. पाप संकल्प परस्परामध्ये विरोधाभास दर्शवत असतात. संकल्प आणि विकल्प. विकल्प म्हणजे काय आणि संकल्प म्हणजे काय? संकल्प म्हणजे एक पण आणि त्याला लगेच मनामध्ये दुसरा विचार उत्पन्न होतो, त्याला म्हणतात विकल्प. माझ्यासमोर लाडूवरून भरलेला ताट ठेवलेला आहे. एक लाडू खाल्ला तोपर्यंत संकल्प ठीक होता. दुसरा ठीक आहे. तिसरा आतून सांगते मला, विकल्प मन जे आहे ना ते सांगते, सावध हो, आता काही खायचं नाही बरं का. तिसरा, पुढे नको जाऊस. हा पापी संकल्पासाठी विरोध आपलं मन आपल्याला सतत काही ना काही सांगत असतं. त्याच्याकडे लक्ष दे. म्हणून म्हटलंय की मना पाप संकल्प सोडून द्यावा. आपल्या मनामध्ये भौतिक जगात वावरताना अनेक प्रकारची कर्म करीत असताना अनेक प्रकारचे संकल्प आणि विकल्प, हे कर, हे करू नकोस. कधी कधी संकल्प हा विकल्प असतो, कधी विकल्प हा संकल्प असतो. जसं उदाहरणार्थ, मला दूध प्यावंसं वाटलं, संकल्प चांगला आहे. दुसऱ्यावरून काही त्याला आडेवेळे घेतले नाही, मी दूध पिलं. अजून एक कप. काय झालं? संकल्प वाढत चाललाय, क्वांटिटी वाढत चालली आहे. मला पचतंय का? दुसऱ्या मनाने विचारलं, तुला पचतंय का दूध एवढं? मग पी. नसेल पचत राहू दे. हळूहळू मात्रा वाढव दुधाची आणि मग पी. विकल्प. त्यामुळे अशा प्रकारचे द्वंद्व आपल्या मनामध्ये सतत चालू असतात. पुरणपोळी एक खाल्ली, संकल्प पुढं झाला ना, मग दुसरीपर्यंत थांबायला पाहिजे ना? नाही, अजून एक हवी. याला म्हणतात लोभ. या लोभाला दुसरं मन जे आहे ते म्हणतो की आता पुरे. त्या सत्यसंकल्पाला तो पाठिंबा देत असतो, आता पुरे म्हणून. तुमच्या त्या पहिला संकल्प काय होता? पुरणपोळी खाणे. खाल्ली, थांबावं ना? नाही. मग म्हणून अशा प्रकारचे जे काही संकल्प आपल्या मनामध्ये येत असतात, की ज्यामुळे आपल्याला मिळालेलं मानव देहाचं नुकसान होऊ शकतं, त्यापासून आपल्याला थांबवणारं जे मन आहे त्याला विकल्प म्हणतात. आणि त्यामध्ये आपल्याला सावध करणारं जे मन असतं त्यालाही विकल्पच म्हणतात. सावध कसं करतं मन? मला सांगितलं सिगरेट पिऊ नकोस, हे माझ्या पापसंकल्पाला पाठिंबा देतं आहे का? नाही. मला सांगितलं रोज देवाचं दर्शन घेत जा. दुसरं मन काय सांगतं? अरे पण ऊन वारा पाऊस असेल तेव्हा काय करशील? तेव्हा मग मी सांगतो की नाही, मी करणार. हा सत्य संकल्प. आणि मग तू बाहेर गावी गेलास तर मग तिथे काय करशील? तिथे आहे ना देवळं, नसतील तर घरातल्या देवाला नमस्कार करेल. म्हणून मनामध्ये येणारे संकल्प आणि विकल्प हे परस्पराला पूरक असतात. कधी ते
आपलं पापाचरणासाठी आपल्याला विरोध करत असतं, तर कधी आपल्याला पापाचरणासाठी प्रवृत्त करत असतं. जेव्हा आपल्याला ते पापकर्मासाठी प्रवृत्त करतं तेव्हा त्याला पापसंकल्प असे म्हणतात. मना सत्यसंकल्प जीवी धरावा. पुढे काय म्हटलं आहे? सत्यसंकल्प. सत्यसंकल्प कुठला आहे? मी माझ्या जन्माच्या वेळेस मातेच्या उदरामध्ये असताना भगवंताला वचन दिलं होतं, हे भगवंता, मला या गर्भवासाच्या दुःखातून मोकळं कर. मी तुझं अखंड नामस्मरण करेल, तुला नेहमी स्मरेन, तुला जे आवडेल तेच काम मी करेल, तुला जो आवडेल तोच संकल्प मी करेल. हे वचन आम्ही भगवंताला दिलेला आहे. तो सत्यसंकल्प जीवी धरावा, धरून ठेवा, तो सोडू नका. त्यामुळे मिळालेलं मानव देहाचं कल्याण होणार आहे. मना कल्पना ते नको विषयांची. याच्यामध्ये दोन शब्द आहेत, कल्पना आणि विषय. विषय दोन प्रकारचे आहेत. विषयमध्ये ह्रस्व विषय लिहिला म्हणजे आमच्या भौतिक जगामध्ये जे काही विषय येतात त्यांचा अभ्यास करणारे विषय, जे आपल्याला प्रत्यक्षपणे लिहिता, वाचता, बोलता, अनुभवता येतात. तदनंतर आणि दीर्घ विषयांची. मना कल्पना ते नको विषयांची. इथे विषय कुठले आहेत? काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे विषय आहेत. किराणा मालाच्या दुकानामध्ये जाऊन मला 1 किलो क्रोध द्या, मिळतो का कोणी? नाही मिळत. मला अर्धा किलो लोभ द्या, मला पावभर मध द्या, मला 20 किलो पोतभर मोह द्या. तो किराणा माल जो असेल ना, तो म्हणेल की याला वेड्याच्या इस्पितळात नेऊन जा. हे असं काही मिळत नाही, याला माहिती नाही आहे ना. पण हे विषय जे आहेत, जे आपल्याला दिसत नाहीत पण जे आपल्याला सारखे छळत असतात, म्हणून अशा विषयांची कल्पनासुद्धा करू नका. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्व चीची. अशा विषयांच्या आहारी गेल्यामुळे समाजामध्ये, आप्तेष्टांमध्ये, सगळे सोयऱ्यांमध्ये, मित्रमंडळीमध्ये तुझी छितू होईल आणि त्यांनी तुला दुःख तर मिळणारच आहे, परंतु जीवनमार्ग सुकर होणार नाही. म्हणून मना सत्यसंकल्प जीवी धरावा. तर त्या सत्यसंकल्पाच्या पूर्तीसाठी मला हे आयुष्य वेचायचे आहे. हा सत्यसंकल्प कायमस्वरूपी जन्मापासून मृत्यूपर्यंत मी लक्षात ठेवायचं आहे. हे मना तू हे कायम मनावरती लक्षात ठेव. कुठलंही कर्म करत असताना मला काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे जे विषय आहेत त्यांच्यापासून दूर राहायचं आहे. त्यांची कल्पनासुद्धा मला करायची आहे. याचा अर्थ ज्यावेळेस गरज आहे खरी, कोणी भगवंताला नावं ठेवत असेल तेव्हा मला क्रोध आलाच पाहिजे. क्रोध आवरायचा आहे, संपूर्णपणे त्याला संपवायचं नाही, कारण तो संपतच नाही. क्रोधाला बगल द्यायची आहे. कोणी माझ्या सद्गुरूंना उडत बोलतो आहे तर मला क्रोध आला पाहिजे, मला त्याचं प्रत्युत्तर देता आलं पाहिजे. मला माझ्या गुरूंच्या प्रती असलेला लोभ, मोह उत्पन्न झाला पाहिजे आणि त्याचा प्रतिकार मला करता आला पाहिजे. म्हणून हे मना नेमकेपणाने या विषयांचा तू आपल्या मनामध्ये अंगीकार कर, त्याप्रमाणेच त्यांना प्राधान्य दे. अन्यथा मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्व चीची. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ.